वा एवढे मोठे हे बघ त्याचं ते गर नाही काढत का ते पिवळं जे असतं ते हा हे बघा भेजा गर जे काय आपण म्हणतो ना त्याचा चरबी जी असते ते ज्याच्यामुळे खेकड्याला चव येते टेस्ट येते त्याच्या कालवणाला ते हे आपण नेहमी काढत असतो बघ किती काढून ठेवलंय सावताना अरे पकडले साईज बघा आहे खेकड्यांची खूप जबरदस्त खेकडे आहेत भरलेले खेकडे आहेत त्यामुळे आता जी आम्ही प्रथमेश खेकडा फ्राय खाल्ला होता त्याची चव एवढी जबरदस्त होते खूप जबरदस्त आणि रोज किती खेकडे येतात तिकडे 150 किलो खेकडे अच्छा अच्छा मग लोक लावत असतील ना ते कातरी वगैरे किंवा मासे वगैरे ते लोक आणतात ना घरून गाडी आली आहे का खेकड्याची म्हणजे गाडी भरून खेकडे 150 किलो खेकडे रोज जातात नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंगच्या पहिल्या सेशनमध्ये म्हणजे हॉटेल व्हिजिटच्या पहिल्या सेशनमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत मुक्ता भावे सोनी मराठी चॅनलवर सुरू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली सिरियल ह्या सिरियलमध्ये आनंदीबाई यांचं हे कॅरेक्टर करत आहेत ॲज वेल ॲज ते माझे टीचरसुद्धा आहेत आणि एक चांगली मैत्रीणसुद्धा आहे ती माझी तर हे आज आपल्याला एक काय म्हणतात रिअल रिव्ह्यू देणार आहे आज जे फूड आपण टेस्ट करणार आहोत जे खेकडे टेस्ट करणार आहोत त्याचा रिअल रिव्ह्यू देणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी किंवा तिने खेकडा अजून टेस्ट केला नाही आहे तर आज आपण तिला खेकडा टेस्ट करायला देणार आहोत आणि बघूया काय रिव्ह्यू मिळतो त्यांच्याकडनं थँक्यू युवक ॲक्च्युली मी आज पहिल्यांदाच खेकडा ट्राय करणार आहे सो मलाही खूप एक्साइटमेंट आहे आणि मला लागली तर मदत कसा खायचा ते सांगण्यासाठी आणि स्पेशल काय आपल्याकडे खेकड्यामध्ये हां स्पेशल खेकडा अच्छा खेकडा फ्राय आणि खेकडा हंडीमध्ये काय खेकडे नांगे वगैरे सगळं मिक्स असेल ते तोडून खावं लागेल ना एक प्रथमेश स्पेशल खेकडा फ्राय एक खेकडा सूप 1/2 प्रथमेश स्पेशल खेकडा कबाब आणि एक सुरमई मसाला कबाब म्हणजे काय असेल नक्की तंदुरी रोस्ट असतं का अच्छा ऑर्डर दिली आपण आता बऱ्यापैकी वेगळ्या वेगळ्या डिशेसची आणि काही डिशेस आहेत ज्या आपण रेग्युलर खातो त्या सोडून ज्या काही वेगळ्या डिशेस आहेत त्या आपण ऑर्डर दिल्यात ह्या बारीक येतात हे तुम्ही दाताने तोडू शकता मला वाटतं तुम्हाला दाखवावं लागेल तोडताना आधी तुम्ही सूप टेस्ट करा ओके मस्त आहे मस्त आहे हे म्हणजे थोडं स्पायसी नाही त्यामुळे लहान मुलांना वगैरे तुम्ही जर घेऊन आलं तर त्यांना पण बरं पडेल आता मला हे दाखवशील का कसं खायचं पहिले तर याला असं हातात धरावं लागेल ओके तुमचे दात स्ट्रॉंग आहेत ना पकडायचं ह्या दातांमध्ये दाढीमध्ये खेकडा खाताना हात खराब होणं साहजिकच आहे तर ओके हे दाढेने फोडायचंय फोडायचं दाताने फोडा आता जास्त जोरात नका चावू ओके हां नाही तर काय होईल ओके ओके त्यातला तो ज्यूस आहे ना तो सक करायचा मस्त मिळाला ज्यूस का अर्धा पडला ॲक्च्युली अर्धा पडला पण त्याच्या आतमधलं ते हो काय सूप एकदम असं म्हणजे बघितल्यावरच तुम्हाला कळेल की स्पायसी नाही आहे आणि यातले इन्ग्रेडियंट्स सुद्धा तुम्हाला लगेच दिसून येईल हे बघा याच्यामध्ये लसूण दिसतोय आणि लसूण खेकडा बनवताना लसूण जसं मी आणि आजी नेहमी सांगतात की लसूण जो आहे तो मेन इन्ग्रेडियंट आहे जेवढा जास्त लसूण तुम्ही खेकड्यामध्ये घालाल तेवढा खेकडा टेस्टी बनतो जमतंय ज्यूस हे करायचा ना त्यातला जो ज्यूस असतो ना तो ज्यूस आता ती टेस्ट आली मला ती खरी मजा आहे आणि खेकडे खाताना ना मुक्ता बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करायचा नाही की मी माझे हात खराब होतील तोंड खराब होईल वगैरे बिंदास खायचा तर त्याची मजा येईल तर खेकडे खाताना ते होणारच
ओके. दोन्ही हात खराब होणार ऑफकोर्स. आणि खेकडे खाताना फुल फुरसतमध्ये खेकडे खायचे, घाईमध्ये की एवढ्या वेळात माझं जेवण होईल असं नाही. असं होत. खूप उशीर लागतो खेकडे खायला, त्यामुळे तुम्हाला खेकडे खायला आणि त्याची चव घ्यायला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. ओके. एन्जॉय करून खा, घाईमध्ये खाऊ नका. हे खाऊ शकतो का? नाही, हे नाही खाता. ओके. तोडता आलं तर खा. आता हे खाताना तुम्हाला जरा जास्त मशक्कत करावी लागणार आहे आणि हे फोडण्यासाठी खास त्यांनी टूल सुद्धा दिलाय. याला काय म्हणतात, पाटानी वरवंटा ना? हा, छोटा पाटावर हां. तर आता हे खायची एक स्पेशल पद्धत आहे. तर हे खाताना कसं करायचं, खेकडा ना हे घ्या, हातात घ्या. हां, खेकडा इथं ठेवायचा असं हे, आणि एकदम जोरात मारायचं त्याला. हां, मारा जोरात. मस्करी करतोय, एवढं जोरात नाही, हळूहळू मारा. मी फोडून दाखवतो पहिले तुम्हाला. ए यार, येस, ओके. ओके. माझी बायको म्हणेल मला कधी फोडून दिले रे तुम्ही खेकडे. हां बस, नाहीतर खिमा होऊन जाईल, खेकडा खिमा. अप्रतिम. अप्रतिम. मजा येते रे खायला. पण मी काय म्हणतो, आता ते ज्ञानेश्वर माऊली सिरियल मधले जे व्ह्युअर्स आहेत ते तुम्हाला बघत असतील आता, तर आनंदीबाई खेकडा खेकडा खात आहेत. ओके ओके. आता हा बघा, याला तोडायचं आहे तुम्हाला, हाफमध्ये हे करायचं आहे, चावायचं आहे आणि चावून त्याच्या पोटामधला जो गर काय जे काय असं मांस असेल ते सक करायचं. ओके. ओके. हे काय हाफ? हे नाही, त्याने नाही तोडायचं. त्याने नाही तोडायचं, हे हाताने तुटेल. हां, ताकद लावावी लागेल थोडीशी. ओके. तोडायचं आणि तोडा 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 आधी, तोडा हा. आणि ओके. आता हे एक सेकंड मी तुम्हाला दाखवतो. हे ना, तोडून जे पण काय येईल ना आपल्या तोंडामध्ये ते चावायचं, त्यातला ज्यूस टेस्ट काय जे असेल ते सग करायचं आणि बाकी चोथा टाकून द्यायचं. चोथा टाकून द्यायचं. मस्त आहे. आणि हा सगळा रिव्ह्यू आहे ना मित्रांनो, रिअल रिव्ह्यू आहे. मुक्ता पहिल्यांदाच खेकडे खातीये, म्हणजे नो फॉर्मॅलिटीज. बघा, हात बघा माझे तरी बरीचे बघा. असंच खायचं आहे तुम्हाला. मस्त आहे, फारच मस्त आहे. पहिल्यांदा खाते मी आज खेकडा. आणि ते पण खेकडा खायला कोणीतरी शिकवणारा माणूस पाहिजे, नाही तर मला हे पाहिजे. नसतं येस खाता आलं. येस येस येस. ॲक्च्युली आमच्याकडनं चूक झाली, आम्ही असं मारलं, ॲक्च्युली ते असं होतं. अच्छा, आता मुक्ता, तंदुरी खेकडा आपण संपवला आहे. कबाब सॉरी, काय रिव्ह्यू आहे तुझं, कसं काय वाटलं? मस्त आहे खायला, चव तर अप्रतिम आहे, पण कष्ट खूप आहे. पण कष्टाचं फळ चांगलं आहे ना. कष्टाचं फळ चांगलं आहे. सुरमई मसाला फ्राय. ओके. मस्त आहे, टेस्टी आहे. टेस्टी आहे. कसं वाटतं? एकदम सॉफ्ट, एकदम सॉफ्ट आहे आणि मसाला फारच छान आहे. मसाला छान आहे. ओके. थोडा स्पायसी आहे पण ठीक आहे. हम्म. अप्रतिम.
जबरदस्त आहे. ही मुक्ताने ऑर्डर केली आहे. जबरदस्त आहे. मसाला पण एकदम जबरदस्त आहे. मसाल्याची म्हणजे जे चव आहे ना माशामध्ये खूप मस्त मुरली आहे. आणि सुरमई वगैरे हे पण मी क्वचितच खातो. आम्ही मोस्टली फ्रेश वॉटर जो फिश आहे ते खातो. हो. ओके. तू खाल्लेस फ्रेश वॉटर फिश कोणचे? नाही, फ्रेश वॉटर फिश नाही खाल्लाय मी अजूनपर्यंत. चिलापी द्यायला पाहिजे मुक्ताला. चिलापी एकदम बेस्ट. फ्राय कडक फ्राय करून खाल्ली ना ओके. स्किन निघाली वगैरे. स्किन याची आपण नूडल्स सारखी पण खाऊ शकतो. जबरदस्त. मस्त असं वातावरण झालंय आणि ह्या वातावरणामध्ये आपण खेकडे खातो ना. खडक वाचल्याचं वातावरण, पाऊस पडणार आहे. पाऊस पडतोय ऑलरेडी तिकडे आणि असं मस्त मंद गारगार वारा सुरू आहे ना आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या खेकड्यांचा आणि माशांचा आनंद घेतोय. जबरदस्त. आजचं ॲम्बियन्स मस्त पावसाळी झाली, तिकडे लांब पडतात दिसतोय. पडतोय, येतोय पाऊस. जबरदस्त. हा आता हे टेस्ट करायचं ना. हो. याला परत आपल्याला हे लागेल. ह्यावेळेस उभं पकडायचं आहे. याची टेस्ट मस्त आहे रे. हो, हो, टेस्ट हो. फारच छान आहे. मसाला अप्रतिम आहे. हा सर्वात छान आहे. तू दाखव ऍक्च्युली मला आता परत. नाही, आता परत फोडावं लागणार. तीच सेम प्रोसिजर ते आहे. मगाशी तुझं फार छान निघालं होतं. ओके. न तुटता. ओके, इथून स्टार्ट करूया. मला वाटतं हे ना दाताने फोडलेलं जास्त बेटर आहे. दाताने फोडायचं कट्टकन, त्याचा ज्यूस सगळं आपण घेऊन घ्यायचा. पण मुक्ता नवीन आहे त्यामुळे वा वा कसा आवाज आला मस्त कडक कडक. हे ॲक्च्युली प्रथमेश स्पेशल आहे खेकडा फ्राय. एक अख्खा खेकडा असतो आणि बाकी नांगे असतात. हा फारच अप्रतिम आहे. अप्रतिम आहे ना? टेस्ट केल्यापैकी हा सर्वात छान आहे. छान होता. टेस्टला. अच्छा अच्छा अच्छा. अभी हम खाते हैं. ॲक्च्युली याच्यामध्ये ना यांच्या म्हणण्याप्रमाणे एक सेंटरचा पीस असतो आणि 2 नांगे असतात. एकच खेकडा असतो पण आपल्याला त्यांनी कॉम्प्लिमेंटरी बऱ्यापैकी 2 नांगे एक्स्ट्रा दिलेत. आता खेकडा खरोखर खातात कसा दाखव. नीट बघा मित्रांनो. अशा प्रकारे त्याचा ज्यूस जो आहे ना तो वाया जात नाही. पडला मी कुठे आता असं खाऊन ज्यूस पडला. बघते. काय मस्त वातावरण झालंय. जबरदस्त. पावसात खेकडे खाण्याची मजाच वेगळी आहे एकदम. पाऊस चालू झाला आहे. बरेच ग्राहक जे ते उठतात. मला पण तुम्हाला माहिती आहे मला किती मजा आहे पावसात भिजायला. मी तर इथेच बसून खाणार. आणि मुक्ता तुला मलाही छान वाटतंय. पावसात खूपच. भिजायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे मजा घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींची. हे असं नाही की थोडासा पाऊस पडला लगेच कुठून जायचं. मजा घ्यायची नाही. तर बऱ्याच डिश टेस्ट केल्यानंतर फायनली आपण खेकडा थाळी, स्पेशल खेकडा थाळी, प्रथमेश स्पेशल खेकडा थाळी मागवली आहे. आणि खूप जबरदस्त आहे. म्हणजे हे बघितल्याबरोबरच माझ्या तोंडात पाणी यायला लागलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खेकडा सूप आहे, खेकडा रस्सा आहे आणि हा मसाला खेकडा आहे. आणि राईस माहीत नाही पण खूप मस्त असा याचा सुगंध येतो, खमंग सुगंध येतो. इंद्रायणी वाटतं ना. आणि भाकर आहे, बाजरीची भाकर आहे. तर आता हे टेस्ट करणार आहे आम्ही. ओके मुक्ता. आणि हा याच्यासोबत आपण काय मुक्ताने ऑर्डर केलं होतं बघ. हे काय फिश फ्राय, डीप फिश फ्राय. हां सुरमई फ्राय. ओके मस्त वाटतं. ड्राय आहे आणि डीप फ्राय. आणि हे आपलं ऑलरेडी आपण हे टेस्ट केलं आहे. प्रथमेश स्पेशल खेकडा फ्राय. हां तर आता थाळी टेस्ट करूया. ओके मला वाटतं सूप तर आपण ऑलरेडी टेस्ट केलं आहे. हे मसाला बघूया. मसाला मस्त आहे. मस्त आहे हा पण. भाकरीवर मस्त लागतोय.
क्या बात आहे. मुक्त म्हणजे तुझं हे करिअर आता तू ॲक्टिंग वगैरे सुरू केली वगैरे हो. हे कसं सुरू झालं पहिली सिरियलपासून तर हा प्रवास कसा होता म्हणजे तुझ्या ॲक्टिंग क्लासपासून तर म्हणजे ऑफकोर्स मी पण स्टुडंट आहे तुझा होतो आणि जबरदस्त एक्सपिरियन्स होता ॲक्टिंगचा पण तर इथपर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे स्मूथ होता काय बऱ्याच अडचणी काय कसं सुरू केला तू सांगते. मी ॲक्च्युली कॉलेजमध्ये असताना मला ॲक्टिंग आवडते असं पहिल्यांदा लक्षात आलं. मग मी फर्ग्युसनमध्ये होते. फर्ग्युसनमध्ये मी पुरुषोत्तम करंडकात भाग घेतला होता. तेव्हा मी बॅकस्टेजला काम केलं होतं. अच्छा आणि त्यानंतर मी सत्यदेव दुबेंकडे ॲक्टिंग वर्कशॉप केला आणि तो एक्सपिरियन्स खूप छान होता. मग प्रत्यक्ष त्यांच्याकडे काही काळ मी काम करत होते. अच्छा सो तिथे बरंच शिकायला मिळालं. आणि मग माझं शिक्षण एकीकडे चालू होतं. मी MSc कंप्लीट केलं माझं आणि त्याच्यानंतर मग मी ऑडिशन्स द्यायला लागले. ॲक्टिंगमध्ये मेन एक तर तुमची भाषा चांगली असणं खूप महत्त्वाचं असतं. भाषा आणि ॲक्टिंग अर्थात चांगली हवी. तर या 2 गोष्टी होत्या. त्यामुळे कामं मिळत गेली पटापट. मग ॲक्च्युअल कामातनं मी बरंच शिकले आणि मग मागची 5-6 वर्ष आता ॲक्टिंग क्लासेस चालू आहे. तू अगदी सुरुवातीच्या बॅचेसपैकी 4थ्या बॅचचं स्टुडंट आहेस. त्याच्यानंतर यांनी पण खूप काय केलं आहे आणि आता काय स्वतःचा चॅनल मस्त चालू आहे. माझा ना ॲक्च्युली जो स्टार्टिंग ॲक्टिंगचा प्रवास होता तो मुक्ताच्या क्लासमुळेच होता. पहिले मी हिच्याकडे गेलो आणि कॅमेरा फेसिंग वगैरे जे सगळा जो कॉन्फिडन्स मी गेन केला होता तो हिच्या क्लासमुळे केला होता. आणि पहिल्यांदा आयुष्यात ऑडिशनसुद्धा दिली होती मी. ऑफकोर्स ती कॅरेक्टर ते काय असेल वगैरे पण मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करणं वगैरे हिच्याकडनं शिकलो होतो. आणि थँक्यू सो मच. ॲक्च्युली तुझ्यामुळे हे सगळं मला असं वाटतं कुठे ना कुठे ती लिंक असते तर आपण पुढे जातो. आणि मित्रांनो तुम्हाला पुढे काही करायचं असेल यूट्यूब करायचं असेल तर तुम्हाला कॅमेरा फेस करणं येणं गरजेचं आहे आणि थोडीफार ॲक्टिंग पण येणं गरजेचं आहे. अर्थात लागते सगळीकडे ॲक्टिंग ॲक्च्युली सगळीकडे लागते. आणि कॅमेरा फेस मेन असतं. कॅमेरा कॉन्फिडन्स जो असतो तो सर्वात इम्पॉर्टंट असतो आणि हा तुम्ही गेन करू शकताय मुक्ता जे क्लासेस घेते अशा क्लासपासून. ऑफकोर्स मी माझी सुरुवात इकडनं झाली आणि माझ्याच नावाने आहेत ॲक्टिंग क्लासेस. ॲक्ट्रेस मुक्ता भावेज ॲक्टिंग क्लासेस म्हणून आहेत. तुम्ही गुगलवर फेसबुकवर सर्च केलं तर तुम्हाला मिळू शकतात. तुम्हाला ॲक्टिंगमध्ये जर करिअर करायचं असेल आणि एक स्टार्टअप हवा असेल तर तुम्ही बेसिकपासून सुरू करू शकताय. तर मुक्ताचे क्लास तुम्ही अटेंड करू शकताय. पर्सनली ती सर्वांना अटेंड करते आणि माझा तर एक्सपिरियन्स भरपूर चांगला होता आणि बाकी सगळ्या स्टुडंट्सचा सुद्धा खूप भारी आहे. ॲक्च्युली हे मी यासाठी सांगतो आहे की सगळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणून. तर मुक्ताचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा इथे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसेल. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा. तर आपल्यासोबत आहेत गणेश पायगुडे हॉटेलचे ओनर, प्रथमेश हॉटेलचे ओनर. आणि गणेश भाऊ जेवढे डिश आम्ही आज टेस्ट केल्या ना भन्नाट टेस्ट होती सगळ्या गोष्टींची. आणि तुमचा जो स्पेशल होता प्रथमेश खेकडा फ्राय स्पेशल बरोबर हां तर तो मला तर भरपूर आवडला. मी ॲक्च्युली रेग्युलर रिव्ह्यूज देत असतो फूडचे रिव्ह्यूज देत असतो पण आज मी मॅमला बोलवलं होतं म्हणजे मुक्ताला बोलवलं होतं. खूपच मस्त होता आणि खेकडा ॲक्च्युली मी पहिल्यांदा ट्राय केला पण जमलं म्हणजे युवकनी दाखवलं ॲक्च्युली मला कसा हे करायचं. आणि तो छोटा पाटा वरवंटा तो छान होता. त्यानी सोपं गेलं ॲक्च्युली खाणं ओढायला. खूप मजा आली. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगेल तुम्ही हॉटेल प्रथमेश मी लोकेशन पण पाठवेल. आता लोकेशन पण मी तुम्हाला सांगतो. तर हे हॉटेल तुम्हाला नक्की व्हिजिट करायचंच आहे. इट्स मस्ट. आणि इथली जी स्पेशालिटी आहे प्रथमेश खेकडा फ्राय ती तुम्ही नक्की टेस्ट करा आणि आम्हाला तर जाम आवडले. थँक्यू गणेश भाऊ थँक्यू सो मच. मित्रांनो हॉटेल प्रथमेश कुडजेला जेव्हा याल तुम्ही सिंहगड रोडने कुडजेला तर तुम्हाला हॉटेल प्रथमेश दिसेल. खेकडा स्पेशल हॉटेल आहे आणि साईडलाच खडकवासला डॅम आहे तुम्ही बघू शकताय. तर डॅम दाखवण्यामागचं कारण असं की जे फिशिंग लवर्स असतील ज्यांना फिशिंग करायची असेल तर ते फिशिंग पण करू शकताय. खूप मस्त फिशिंग होते इकडे. फिशिंग पॉईंट पण चांगला आहे हा. आणि खेकडे जर एन्जॉय करायचे असेल तर हॉटेल प्रथमेशला तुम्ही येऊ शकताय. फुल टू एन्जॉय फुल टू धमाल आहे. नक्की या. माऊली सिरियल मधल्या आणि आपल्यासोबत आहे सोनी माऊली सिरियल सोनी मराठीवरच्या म्हटलं का ॲक्शन ॲक्शन बोला क्या
हे काय ऑर्डर केलं होतं सुरमई मसाला सुरमई फ्राय. मसाला. ॲक्च्युली विसरलो सुरमई मसाला म्हणजे काय काय ऑर्डर केलं आहे नाव लक्षात राहत नाही डायलॉग पण लक्षात राहत नाही स्क्रिप्ट काहीच लक्षात नाही.